नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बहुगुणी कढीपत्ता चटणी बनवणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कढीपत्त्याचे फायदे भरपूर आहेत आणि तो आपल्या आरोग्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे। जवळजवळ सर्वांच्याच घरापुढे कढीपत्ता असतोच, नसेल तर कढीपत्ते झाड नक्की लावा, कारण ही बहुगुणी चटणी आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे। सर्वात प्रथम कढीपत्ता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि धुवून घेतल्यानंतर हलकासा सुकून या पद्धतीने आपल्याला याचे पाणी काढून घ्यायचे आहे। पाणी काढल्यानंतर पुन्हा एका सुती वस्त्राच्या सहाय्याने आपल्याला हा कढीपत्ता पूर्ण ड्राय करून घ्यायचा आहे। कढीपत्त्यामध्ये पाणी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण ही बहुगुणी चटणी आपण 1 महिनाभरासाठी बनवतोय, त्यामुळे ती टिकली पाहिजे। आता चटणी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक अर्धी वाटी मी येथे पांढरे तीळ घेतलेले आहे। हे पांढरे तीळ आपल्याला मंद आचेवरती 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहे। तिळांचा कलर बदलायला लागला की आपल्याला हे तीळ लगेच काढून घ्यायचे आहे। गॅस जर तुम्ही मोठा ठेवला तर तीळ पटकन खाली लागतात। हे या पद्धतीने हलकेसे आपण याला इथे भाजून घेतलेले आहे। सेम त्याच पद्धतीने शेंगदाणे हे आपण इथे खरपूस भाजून घेतलेले आहे। त्यानंतर अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे, हे खोबरेही आपल्याला स्लो टू मीडियम हीटवरच खमंग भाजून घ्यायचे आहे। हे तिन्ही घटक आपल्याला स्लो टू मीडियम हीटवरती खमंग भाजून घ्यायचे आहे। जितके तुम्ही छान भाजता तेवढी चटणी चांगली होणार आहे। त्यानंतर 2 टीस्पून मी इथे जिरे घेतलेले आहे। हे जिरेही रंग बदलेपर्यंत आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे। आता हे सर्व घटक आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। त्याच कढईमध्ये थोडेसे तेल टाकून आपण जो कढीपत्त्याचे पाने घेतलेले आहे ते पाने टाकून घ्यायचे आहे। तुम्ही पाहाल कढीपत्ता एकदम हिरवागार आहे आणि पावसाळा आहे, त्यामुळे हिरवागार कढीपत्ता आपल्याला मिळतो। हा कढीपत्ता आपल्याला थोडेसे तेल टाकून 7 ते 8 मिनिट गॅसवरती मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। कढीपत्ता खाण्याचे फायदे भरपूर आहे, कारण कढीपत्त्यामध्ये आयर्न, फॉस्फरस, कॅल्शियम, फायबर, कार्बोदके, विटॅमिन बी, सी, ई आणि व्ही असते, जे आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे असते। कढीपत्त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असल्याने रक्तातील ब्लड शुगर लेवल कमी होते। कढीपत्ता खाल्ल्याने केस काळे, घनदाट, मजबूत होतात। कढीपत्ता आपल्याला या पद्धतीने छान फ्राय करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। हे अशा पद्धतीने हाताने कढीपत्ता चुरगळला जाईल अशा पद्धतीने एवढा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। आता येथे आपले भाजून घेतलेले घटकही थंड झालेले आहे। हे सर्व 4ही घटक आपल्याला वेगवेगळे मिक्सरच्या भांड्यामधून सेपरेट बारीक करून घ्यायचे आहे, कारण सर्व जर एकत्र बारीक केले तर जिरे मोठे राहतात आणि मग लहान मुले त्याला खात नाही, म्हणून सेपरेट बारीक करून घ्यायचे आहे। आता मी येथे लाल मिरची वापरलेली नाही किंवा लाल मिरची पावडर वापरली नाही, तर मी भाजीसाठी लसणाची आणि लाल मिरचीची पेस्ट करून ठेवते, ती चटणी मी यामध्ये टाकलेली आहे। आता हे सर्व घटक आपल्याला मिक्सरमधून सेपरेट बारीक करून घ्यायचे आहे। कढीपत्ता हा अँटीऑक्सिजन आहे आणि आपण कढीपत्ता भाजीमध्ये 4-5 पाने टाकतो, जास्त आपल्या शरीरामध्ये जात नाही, तोही आपण वरून टाकतो, त्यामुळे काही जण ते कढीपत्ता खात नाही। भाजीमध्ये चव येण्यापुरताच आपण त्याची टेस्ट घेतो, पण जर कढीपत्त्याची जर तुम्ही अशी चटणी बनवली तर ती महिनाभर आरामात टिकते आणि भरपूर कढीपत्ता आपल्या पोटात जातो। कढीपत्ता डोळ्यांसाठीही चांगला असतो। असा हा सर्वगुण संपन्न कढीपत्ता चटणीमधून भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्या पोटात जातो। कधी चटणी थोडीशी ओलसर बनते, अशा वेळी पुन्हा चटणी आपल्याला कढईमध्ये हलकीशी स्लो टू मीडियम हीटवरती कडक होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला अशा काचेच्या बरणीमध्येच जर भरून ठेवली तर ती महिनाभर आरामात टिकते। काचेची बरणी पूर्ण कोरडी असलेली पाहिजे, म्हणजे ती छान राहते। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून पहा।